हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर सकाळचं वातावरण बघा किती छान आहे आणि पाऊस तर सतत सुरू आहे. आता 8 दिवस झाले. तर इकडे नाश्त्यासाठी आलू इडली, तर त्यासाठी इथे आलूची चटणी करायची होती. आणि पावसाच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी असा गरम नाश्ता तर पाहिजेच पाहिजे. तर खूप दिवसांनी आलू इडलीचा बेत होता. तर इथे कढईमध्ये तेल घेतलं, जिरं, मोहरी, कांदा आणि आलं, लसूण, मिरचीची पेस्ट हे छान मिक्स करून घ्यायची. कधी कधी कच्च्या बटाट्याची म्हणजे फोडणी न देता बटाटे उकडून त्यामध्ये मसाले घातले तर तशी पण छान होते, पण आमच्याकडे अशी सर्वांना आवडते. मग मी अशाच पद्धतीची करते. आता सर्वात आधी आलूची चटणी, त्यानंतर मग इडलीचं बॅटर तयारच आहे आणि लगेच मग आलू इडल्या करायला तयार. मग याच्यासोबत दुसरी कुठली चटणी किंवा सांबाराची गरज नाही. साधी आलू इडली खाली ना तरी छान होते. नंतर याच्यामध्ये मी थोडासा म्हणजे टमाटर ॲड केलेला आहे आणि मसाले. त्यानंतर बटाटे बटाटे थोडे जास्त उकळून घेतले, म्हणजे मग ते प्लेन येतील आणि मस्त अशी चटणी तयार आहे. आता इडलीचं बॅटर पण तयार आहे, कारण आता बऱ्यापैकी फुलते ते. म्हणजे जास्त थंडी पण नाही, जास्त गरमी नाही, अशा वातावरणात केली ना तर छान होते. तर इथे बघू शकता चटणी सगळी तयार आहे, पण गॅसवरचा पसारा खूप पडलेला आहे. असं काही करायचं म्हटलं ना तर पूर्ण गॅस ओट्यावर पसारा होतो. इडली, आप्पे किंवा डोशासारखी वस्तू करायची तर मग पूर्ण भांडेही निघतात आणि पसारा तर भयानक होतो, जेवढा की स्वयंपाकाला होत नाही. त्यानंतर इथे बॅटर छान फुललेलं होतं, त्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड केलं आणि अजून एकदा 10-15 मिनटं फेटून घेतलं, म्हणजे इडल्या छान स्पंजी आणि सॉफ्ट होतील. तर इथे इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी भरपूर असं गरम झालेलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक पात्राला तेल लावलं, थोडं थोडं बॅटर टाकलं. नंतर त्याच्यावर ही जी बटाट्याची चटणी केली ती ठेवलेली आहे. प्रत्येक वेळेस छोटीशी टिक्की करत असते, पण आता काही टिक्की केली नाही. सरळ चमच्याने थोडं थोडं त्याच्यामध्ये बॅटर टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर बॅटर टाकलं तर ते व्यवस्थित लागल्या जाते आणि इडली पूर्ण म्हणजे खाताना असं नाही की कोरडी वाटेल. तर इथे हे सर्व बॅटर म्हणजे वरून परत कवर करायचं आहे त्याला, म्हणजे जेणेकरून थोडीशी चटणी बाहेर दिसायला नको, अशा पद्धतीने पूर्ण कवर करायचं आहे. आणि त्यानंतर मग हे गरम याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पात्र ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने एक झालेलं आहे. आता दुसरं करायला घेतलं. आता हे करायला जातो थोडा वेळ, पण ठीक आहे. तसंही आपण सांबार केला तरी वेळ लागतो. सांबार, चटणी, इडली किंवा डोसा तेवढाच वेळ होतो. त्यापेक्षा हे एक ॲटम केलेलं बरं. तर त्यानंतर बाकी दुसऱ्या पात्रामध्ये पण सर्व बॅटर ते टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक पात्र जर केलं आणि मग इतर कामं करत बसलं तर होते, म्हणजे 10-15 मिनटं तरी लागताच ते व्हायला. आता याच्यामध्ये मी थोडं मेथीदाणे ॲड केले, त्याच्यामुळे इडल्या अगदी छान होतात. चव छान येते. मेन म्हणजे जास्त नाही टाकायचे, 2 किंवा 3 दाणे, नाहीतर मग एकदम कडवट होईल. आणि बॅटर एकदम असं खूप बारीक प्लेन नाही करायचं, थोडं जाडसर ठेवायचं. त्यानंतर म्हटलं चला ते म्हणजे इडली व्हायची आहे, 10-15 मिनटं वेळ आहे, तोपर्यंत फॅन पुसून घेऊया. आणि रोज विचार करते आज फॅन पुसायचा, उद्या पुसायचा, म्हणजे फरशी पुसायच्या आधी, आणि लक्षातून निघून जाते. आणि जेव्हा मग दुपारी बसलेलं असलं तेव्हा लक्षात येते की नाही, फॅन पुसायचा होता. आणि असं नेहमी होते. आता 8 दिवसापासून विचार करत होते आज पुसणार, उद्या पुसणार, पण कशाचं काय ते राहून जाते. मग आता लक्षात आलं, म्हटलं जाऊ द्या, एक काम टाकून दुसरं करायचं. तसं इडली व्हायला 15 मिनटं वेळ होता, म्हणून मग लगेच पुसायला घेतला. आता पुसताना इथे कोरडा कपडा वापरला, कारण इथे लगेच शॉक येतो आणि खूप धूळ झालेली होती. त्याच्यामुळे म्हटलं हा नाही, आज पुसायचा. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हाच पुसायचा. आता असाच विचार केला. नेहमी असंच होतं, जाळे पकडले की जेव्हा काढायचे तेव्हा लक्षात येत नाही आणि रात्रीचे दिसतात ते मग. पण रात्रीचे काढू नये असं म्हणतात, पण मग कधी कधी एखादी वेळा काढूनही घेते मी. त्यानंतर फॅन साफ केला आणि इकडे आता इडल्या तयार झालेल्या आहे. मस्त अशा गरम गरम इडल्या. म्हटलं चला त्या काढून घेऊया आणि परत लगेच दुसरं पात्र, अजून एक पात्र करणार आहे आणि बाकीचं बॅटर आहे ते राहू देईल. जास्त नाही, एका गिलासाच्या होत्या, तर तेवढ्या तर दिवसभर पाहिजेच असतात. आणि जेवणही तेच, नाश्ताही तोच, असं इडली करावी लागते आमच्याकडे, म्हणजे मग पुरून जाते ती. त्यानंतर सर्व इडल्या झालेल्या आहे. म्हटलं चला आता त्या सगळ्या काढून ठेवायच्या आणि दुसरं पात्र करायला ठेवायचं. तोपर्यंत मग भांडे आहेत ते घासायला घेते. म्हणजे अशा पद्धतीने एक काम केलं, एक ठेवलं तर लगेच होते. नाहीतर मग पूर्ण इडलीच्या मागे लागले ना तर बाकी कामं सगळे तसेच पळून राहतात. आणि जास्त काही फारसा मोठा व्हिडिओ केलेला नाही. आता 2 दिवसांमिळून मी हा व्हिडिओ केलेला आहे, कारण व्हिडिओ शूट करणं होतच नाही आहे. तरी प्रयत्न करते आणि 1 दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. रोज तर रेग्युलर होतच नाही, कारण एडिटिंग होते, पण व्हॉईस ओव्हरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मला 1 दिवसानंतर म्हणजे असं हळू आवाजामध्ये करावा लागतो. पण आता ठीक आहे, 1 दिवसानंतर जरी केला तरी भरपूर.
त्यानंतर सर्व इडल्या झाल्या आणि मुलीला खायला दिल्या. बघू शकता मस्त अशा स्पंजी आणि सॉफ्ट झालेल्या आहे. अगदी छान टेस्टी. त्याच्यासोबत दुसरं काहीच नाही. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. तर इथे चहा करायला घेतला. चहा करून घेतला. म्हटलं आधी चहा घ्यायचा, त्यानंतर बाकीची कामे. कारण पाऊस चालू असला तर चहा पाहिजे असतो आणि सकाळी तरी पाहिजे. गरम चहा घेतला की छान वाटतं. आणि ही जी मी कुर्ती घातलेली आहे मागे ऑनलाईन बोलवलेली होती, छान आहे. आता ती कधी-कधी घालते कारण सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे वापरत नाही, कारण कॉटन असल्यामुळे वाळायचा प्रॉब्लेम आहे. आता बाकी दुसरा क्रेपचा कापड असला तर लगेच वाळतो, पण कॉटनचा वाळत नाही. त्याच्यामुळे खूप कमी वापरते. तर त्यानंतर इथे नाश्ता करायचा होता. तर नाश्त्यामध्ये करणार आहे पोहे. चहा घेतला, भांडे एक साईड ठेवले, भांडे घासायचे होते. म्हटलं आधी पोहे करून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीची कामे. तर इथे मस्त असे पोहे करायला घेतले, बटाटे पोहे. आता याच्यामध्ये थोडं टमाटर पण टाकणार आहे मी, कारण टमाटर टाकलं तर छान होतात पोहे आणि मऊ सॉफ्ट होतात. आमच्याकडे जास्त असे कोरडे आवडत नाही, थोडे मऊ आवडतात. तर मी जास्त भिजवते, म्हणजे मग ते छान लागतात खायला. आणि त्यानंतर बाहेर काहीतरी राहिलं ते पाहायला गेली, कारण पाऊस चालू होता. मला वाटलं काहीतरी कपडे वगैरे आहे की काय. त्यानंतर हे बघा मुंगूस पाऊस आला की असं इकडं आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं कसं लक्ष जातं कॅमेऱ्याकडे माहीत नाही. दिसली की लगेच ते पळून जातं. आता तिथे लपलं आहे, त्याला इकडे यायचं होतं जिथे गाडी उभ्या असते, तर त्या गाडीखाली ते थांबतात. 2 पिल्ले आणि 1 मुंगूस आहे. तर पाऊस असला की ते येतातच, बाकी टाईम तर येत नाही इतके सहसा. आणि इथे जाळी लावलेली आहे, कुठून येतात माहिती नाही. पूर्ण भिंतीवर जाळी आहे, पण ते येतातच. आणि पाऊस असला तर मस्त असं वाटतं. आता छान वातावरण आहे बघा, पाऊस चालू आहे आणि एकदम हिरवं हिरवं वाटतं. कारण गरमच इतकं होत होतं आणि आभाळ पण भरूनच आहे, कारण कंटिन्यू पाऊस आहे. पण छान वाटत आहे. अजून तरी 1 आठवडा पाऊस असेलच असं वाटतं मला. आणि त्यानंतर इथे पाऊस असला की सर्व पक्षी, मुंगूस सगळे इकडे आतमध्ये येतात, कारण त्यांना थोडं कोरडं पाहिजे असतं. तर पुढे बघा छान अशी हवा पण सुटलेली होती आणि आभाळ पण खूप आलेलं होतं. इकडनं हे जे फुलाचं झाड आहे मेन गेट, इकडनं मुंगूस येतात. कारण या झाडाजवळ थोडं असं गॅप आहे, त्याच्यामुळे ते येतात. आणि बघा बाहेर किती ओलं आहे सर्व, कारण पावसामुळे सगळं ओलं असतं आमच्या दारापुढेपर्यंत ओलं. त्यानंतर इथे असं कपड्याचं तोरण, पाऊस आला की हे बांधावंच लागतं, नाहीतर मग कपडे वाळवायचा प्रॉब्लेम. आता दुसरीकडे जागा नाही त्याच्यामुळे घरामध्येच. त्यानंतर इथे पक्षी बघा, पाऊस असल्यामुळे त्या भिंतीखाली उभं आहे. आणि असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाऊस, पक्षी आणि मराठी गाणी हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच आवडतं आणि पावसाचे गाणे तर कोणाला आवडत नाही. एक मी रील केलेली आहे, ती पण टाकलेली आहे शॉर्टमध्ये, नक्कीच बघा. तर हा पक्षी बघा छान इथे अंगावर पडलेलं पाणी, तो पंख हलवून ते सगळं पाणी काढत आहे आणि बऱ्याच वेळपासून तो पाऊस असल्यामुळे इथे आहे. आणि इतरही बरेच पक्षी आहे खाली. आणि त्यानंतर इकडे बघा ह्या झाडाखाली पण पक्षी आहेत काही. आणि पाऊस सुरूच आहे, बारीक बारीक चालू आहे. कधी जास्त जोरात येतो, कधी बारीक येतो. आणि आमच्या इथे भरपूर असे फुलाचे झाडं आहे. इकडे जिकडे तिकडे फुलंच फुलं, म्हणजे असं खूप फुलं आहे सर्व प्रकारचे. जे असं एक फूल नाही की ते मिळणार नाही, सर्व प्रकारचे फुले आहे इथे. आणि मागच्या साईडला असं दाट असं आहे, म्हणजे तिकडे कोणी जाऊच शकत नाही. तर खूप असं दाट वाढलेलं आहे. आणि तिकडे मोर पण बसलेला आहे, जो की मधमाशीचं पोळ म्हणतात ते. तर इथेच मी व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.